आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। अल्लाह मालिक, नाही ऐकलं। म्हटलं होतं ना शिर्डी सोडून नका जाऊ। गेले निघून। मी जाऊ नका सांगितलं तरी निघून गेले। कोण निघून गेले दादा? कुणाला जाऊ नका सांगितलं होतं? अरे ते आणि तुम्ही जाऊ नका सांगितल्यानंतर सुद्धा निघून गेले। नमस्कार साईबाबा। त्यांनी तुमच्यावर विश्वास नाही ठेवला। तुम्ही नक्कीच त्यांच्या भल्याचा विचार करून त्यांना अडवलं असणार। त्यांनी ऐकलं नाही तर त्यांचं नशीब। नमस्कार साईबाबा। तू तर किती छान बोलतेस ग लक्ष्मी बाळा। तुमच्याकडूनच तर शिकली आहे बाबा। तू पण तुझ्या लक्ष्मीताईकडून काहीतरी शिकून घे। पण दादा, तू बोलत कोणाबद्दल होतास? त्यांच्याबद्दल तात्या, ज्यांचा आत्मा अहंकाराने, ईश्वरेने आणि द्वेष भावनेने कलुषित झाला आहे। वैद्यजी, घर तर खूपच सुंदर आहे। हा, छत्री बंद कर। तुमच्या घरापेक्षाही जास्त। चुप बस। हा, गणपतराव। अरे मूर्खांनो, गणपतराव, अहो गणपतराव, आहात का घरी? तुम्ही? नमस्कार, मी वैद्य कुलकर्णी शिर्डी मधून आलो आहोत आणि द्वारकानाथांनी पाठवलं आहे। तुम्हाला भगवान द्वारकानाथांनी पाठवलं आहे? तुम्हीच गणपतराव कदम आहात? हो, या या या। खायला मिळेल ना? मिळालं खायला। गणपत बाळा। आई, तुला आराम करायला सांगितलं आहे ना? हो बाळा, आता तर कायमकीच आराम करायची वेळ आली आहे बाळा। आई, हे काय बोलते आहेस तू? मी तुझं आणि पाहुण्यांचं बोलणं ऐकलं आहे। तू जे करायला जात आहेस ते चांगलं काम नाहीये पोरा। आई, मी भगवान द्वारकानाथांच्या आज्ञेचं पालन करू इच्छितो। साई बाबा सारख्या अवतारी पुरुषाला लाच देऊन विकत घेऊन पाहणार आहेस का तू? ऐकले की शिर्डीतले लोक त्यांना भगवान मानतात। आई, भगवान द्वारकानाथजी त्यांना भोंदू मानतात। कोणी काही म्हणत, तू तुझ्या बाजूने कुठचंही वाईट काम करू नकोस। तू पापाचा भागीदार नको बनूस पोरा। जर द्वारिकानाथजी भगवान आहेत तर ते साईबाबांची भोंदूगिरी आणि ढोंग लोकांसमोर सरळ उघड का नाही करत? माझी भगवान द्वारकानाथांवर निष्ठा आहे। आई, मी त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन नाही करू शकत। मला आशीर्वाद दे। गणपतराव, उशीर होत आहे, लवकर या। गणपत, चला चला। राम 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 राम। हे काय गणपतराव, द्वारकानाथजींनी तर पैसे आणायला सांगितलं होतं। ही भाजी? वैद्यजी, पैसे भाजीच्या खाली आहे। धन्य आहेत द्वारकानाथजी। चलाव चला। हे ढोल कशासाठी वाजता आहेत? अहो, शिर्डीचे लोक भगवान द्वारकानाथजींची आरती ओवाळायला येत आहेत। अरे वेडा झालायस का? गावात मदारी त्याचा खेळ दाखवत आहे।
मदारी या दोरीवर चालेल, कुठच्याही आधाराशिवाय. साईबाबा, हा, त्याला भीती नाही वाटत? घाबरला तर जीवनाचं उद्दिष्ट कसं पूर्ण करेल तो? उद्दिष्ट? हो, त्या बाजूने चालत दोरीवरून या बाजूला यायचं आहे. हेच तर सगळ्यांचं उद्दिष्ट आहे तात्या. आमचं उद्देश काय आहे बाबा? आपल्या सर्वांचं उद्दिष्ट आहे भगवंताला प्राप्त करून घेणं. लक्ष्मी, तर मग आमचा उद्देश तर पूर्ण झाला. काय? आम्ही तुम्हाला प्राप्त केलं. लक्ष्मी बाळा, भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते, जशी तो मदारी करतो आहे. तर मग दादा, या मदारीने तपश्चर्या केली आहे? हो तात्या, तपश्चर्या केल्याशिवाय तो दोरीवरून त्या बाजूने या बाजूला न पडता जाऊच शकत नाही. दोरीच्या त्या बाजूला जन्म आहे आणि या बाजूला मोक्ष. आणि मध्येच तो पडला तर? आयुष्यात मनुष्य तेव्हा पडतो जेव्हा त्याचं अधःपतन होतं. ते बघ दादा, तो मदारी इकडे तिकडे कुठेही बघत नाहीये, फक्त दोरीवर लक्ष आहे त्याचं. यालाच एकाग्रता म्हणतात. तपश्चर्येसाठी एकाग्रता अतिशय आवश्यक आहे. जोपर्यंत मनात अहंकार आहे तोपर्यंत मन एकाग्र नाही होऊ शकत. जेव्हा आपण आपल्या अहंकाराला जाळून टाकतो तेव्हाच तर देवाशी एकरूप होऊ शकतो. मी बरोबर बोलतो आहे ना काशीनाथ? हो हो. ही जी दोरी आहे तीच माया आहे, मोह आहे. आयुष्यात प्रत्येक पावलावर आपला तोल जातो, विचलित होतो. पण भगवंताला मिळवायची आस असेल तर या मदारीसारखा आपण तोल सांभाळून न पडता पुढे पुढे जाऊ शकतो. अच्छा, म्हणून मदारी दोरीवरून पडत नाही. हा. बायजा, साईबाबा आपल्याला काही शिकवण देऊ इच्छित होते. हा, नाही तर इतका वेळ खेळ बघण्यासाठी थांबले असते का? थांब पोरा. आई, तू किती छान बोलतो साई बाळा. प्रत्येक आईला तिच्या मुलाचं बोलणं अमृतापेक्षाही गोड वाटतं. बघितलंस कावेरी, साई बाबांना मी दक्षिणा दिली होती. बाबांनी त्यातूनच मदारीला पैसे दिले. मी बाबांना पैसे देतो आणि ते दुसऱ्यांना देतात. नाही, तुम्ही चुकीचं बोलत आहात बघा. का? बाबांना पैसे देत नाही मी? अहो, लक्षात आलं तुमच्या? तो द्वारकानाथ कसे टोमणे मारत होता ते. त्याने तर तुम्हाला सावकारच बनवून टाकलं. नाही कावेरी, खोटं पण नाही बोलले द्वारकानाथजी. माझ्याकडून दक्षिणा घेऊन साईबाबांनी खरोखरच मला सावकार बनवून टाकलं. नाही नाही, तुम्हाला गर्व झाला आहे. म्हणूनच कदाचित साईबाबांनी आज मदारीचा खेळ दाखवण्याच्या बहाण्याने तुमचा अहंकार जाळून टाकण्याचा इशारा केला. अरे नाही नाही कावेरी,
ही गोष्ट तुझ्या बुद्धीपलीकडची आहे. साईबाबांची कृपा आहे माझ्यावर, म्हणूनच तर ते मला सारखं सारखं सांगत होते. अहंकार मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. अहंकार मनुष्याच्या प्रगतीच्या मार्गातला अडथळा बनतो. अहंकारामुळे मनुष्याची अधोगती होते. म्हणूनच म्हणतो, सदैव माझ्या आठवणीत मन गुंतवून ठेवा, जेणेकरून ते मोहमायेत अडकणार नाही. जो माझ्यावर सर्वाधिक प्रेम करतो, ज्याला माझ्याशिवाय सर्व जग निरर्थक वाटतं, त्याला नेहमीच माझं दर्शन होतं. जो सतत माझं गुणगान करतो, जो सतत माझं ध्यान, स्मरण आणि माझ्याच नावाचा जप करतो, आणि जो पूर्णार्थाने मला शरण जातो, त्याचं माझ्यावरचं हे ऋण मी त्याला मुक्ती देऊनच फेडून टाकतो. जो माझं चिंतन करतो आणि माझं प्रेमच ज्याची तहान भूक आहे, जो मला सगळ्यात प्रथम अर्पण केल्याशिवाय काहीही खात पित नाही, मी त्याला अधीन आहे. जो अशा प्रकारे मला शरण जातो, जो मला भेटून त्याच प्रकारे एक रूप होतो, ज्या प्रकारे नद्या समुद्राला मिळून एक रूप सागर होतात. म्हणूनच स्वतःच्या अहंकाराचा त्याग करून स्वतःला मला समर्पित करून टाका. अचानक कशी काय भडकली? हा सुद्धा एक चमत्कारच आहे. अहो पाणी तर टाका. साईबाबांच्या शुद्ध पवित्र धुनीवर आपण त्यांच्या परवानगीशिवाय असं पाणी नाही टाकू शकत. साईनाथ, काय तुम्ही आमची परीक्षा घेत आहात? साई बाळा, तुझ्या आईच्या मायेची परीक्षा घेत आहेस का तू? तू का काळजी करते आहेस आई? बाळा, अरे आग भडकतीये. ही आग नाही, अहंकार आहे. अहंकार जेव्हा भडकतो तेव्हा मनुष्याचा विवेक जाळून भस्म करून टाकतो. ही आग आपल्याला सांगते आहे की जेव्हा विवेक शिल्लक राहत नाही तेव्हा मनुष्य अविवेकाने कुठचाही अविचार करून बसतो. साईबाबा, तुम्ही तर भगवान आहात. प्रत्येक जण तुमच्या आज्ञेचं पालन करतो. महामारीच्या प्रकोपापासून तुम्हीच तर शिर्डीला वाचवलं होतं. हो बाबा, तुम्हीच तर विहिरीत पडलेल्या मुलीला वाचवलं होतं. हो दादा, तू काही करू शकतोस. आगीला आज्ञा द्या, थांबा म्हणावं. खाली उतर, खाली उतर. तू माझ्या भक्तांना घाबरवलं आहेस. इतका अहंकार चांगला नाही. मी सांगतोय खाली उतर, खाली उतर, खाली उतर. मी सांगतोय खाली उतर, खाली उतर, खाली उतर, खाली, अजून खाली, अजून खाली, अजून खाली, खाली. आता शांत हो बरं. क्षितिजल पावक पवन नभ पांचों पर अधिकार, नाथ
भूताधिपति साईमय संसार साईमय संसार। जब साईं बाबा ने आदेश दिया जल को तो जल बना तेल और दीपक जलाए हैं। आज्ञा दी भभूति को तो बन संजीवनी, रोगियों के रोग शोक पल में मिटाए हैं। पवन महक रही साईं की सुगंध से, जो गगन की पूछो तो वो गगन से आए हैं। शांत हो जा कह कर साईं बाबा धधकती ज्वाला को नियंत्रण में लाए हैं। खाली उतर। अरे भगवान द्वारकानाथांची आज्ञा आहे, खाली उतर। खाली बस, हा आमच्या भगवंतांचा आदेश आहे। खाली उतर। बघितलं द्वारकानाथजी, आग फक्त साईबाबांचा ऐकते, तुमची आज्ञा नाही मानत। अरे तो साई बाबा जादू जाणतो, जादू, आणि शिर्डीतले लोक त्याच्या जादूला भुलून जातात। त्या भोंदूने स्वतःच आग भडकवली असेल आणि नंतर स्वतःच म्हणाला असेल शांत हो आता, आणि आग शांत झाली। अरे असं नुसतं म्हणून थोडी ना शांत होत असेल। तुम्ही पाहिलं नाहीत? मी किती वेळा सांगितलं तिला, खाली उतर, खाली उतर। उतरली का? तुम्ही काहीही म्हणा, साईबाबा शिर्डीवाल्यांना आगीप्रमाणे त्याच्या कयात घेतो आहे। मनुष्याचं अधःपतन तेव्हा सुरू होतं जेव्हा तो त्याला स्वतःचा शत्रू मानू लागतो। परंतु तो खूप दयाळू आहे। तो कोणालाही त्याचा शत्रू नाही मानत। तुम्ही सुद्धा कोणाला तुमचा शत्रू नाही मानत बाबा। मी माझ्या कृपेचा वर्षाव प्रत्येकावर करत असतो, कुठच्याही भेदभावाशिवाय। मी सर्व दिशांना आहे, सर्व ठिकाणी आहे। मी सर्व प्राणी मात्रांच्यात आहे। श्रद्धा आणि सबुरी, जो माझी भक्ती करतो, माझ्यावर विश्वास ठेवतो, माझा आशीर्वाद सदैव त्याच्या बरोबर असतो। अल्लाह, माझा भक्त या जगात कुठेही असू देत, मी सदैव त्याचं रक्षण करतो, जन्म जन्मांतरापर्यंत, पिढ्यानुपिढ्या। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु साईनाथ महाराजांचा
जय साईनाथ महाराजांचा ओम जय साईनाथ जय साईनाथ आदि न अंत तुम्हारा तुम्हें श्रद्धा नमन हमारा। ओम जय साईनाथ जय साईनाथ आदि न अंत तुम्हारा तुम्हें श्रद्धा नमन हमारा। धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा। जय साईनाथ जय साईनाथ आदि न अंत तुम्हारा तुम्हें श्रद्धा नमन हमारा। ईश्वरीय आलोक लिए प्रभु मानव रूप धरे हो। चमत्कार ही चमत्कार से तुम संपूर्ण भरे हो। चमत्कार ही चमत्कार से तुम संपूर्ण भरे हो। सौभाग्य जुड़े तब दर्शन का सौभाग्य मिले सुखकारा। ओम जय साईनाथ जय साईनाथ आदि न अंत तुम्हारा तुम्हें श्रद्धा नमन हमारा। या भगवान द्वारकानाथजी या. ऐकलत भगवान द्वारकानाथजी, साईंची उंच उंच भराऱ्या घेणारी अक्कल जमिनीवर आली आहे. रस्ती आली तर तुम्ही जमिनीवर आणलंच असतं. कोंडाजी, माझं कुणाशी शत्रुत्व नाहीये. मी तर प्रेम करतो, सर्वांना प्रेम वाटतो, सगळ्यांशी मैत्री करतो. मी सर्वांशी करुणेने वागतो आणि जे दुःखी आहेत त्यांचे अश्रू पुसतो. मी काहीही कर, बस द्वारकानाथजींबरोबर शत्रुत्व कधीही पत्करू नकोस, नाहीतर अडचणीत येशील. सगळ्यांच्या अडचणी दूर करणारा आहे ना तो, जो सर्वांचा मालक आहे. दक्षिणेचं काय झालं तुला कसं माहित त्याबाबत? माझ्यापासून काही लपून राहत नाही द्वारकानाथजी. मी सगळं काही पाहतो, सर्व काही जाणतो, सगळं काही ऐकतो. कमाल जादूगार आहेस. कमाल जादूगार तर तो आहे, तोच जो सर्वत्र आहे, सर्वांच्यात आहे. दक्षिणा मिळताच तुला शिर्डी सोडावी लागेल. शिर्डी काय द्वारकानाथजी, हे जगच सोडायचं आहे प्रत्येकाला एक दिवस. लोकांना प्रभावित करणाऱ्या भाषेचा प्रयोग माझ्यावर करू नकोस साई. मला फक्त इतकंच सांग की तू शिर्डी सोडून कधी जाणार आहेस? जाईन निघून. केव्हा? जेव्हा वैद्यची गणपत कदमला नाशिकहून घेऊन येतील. म्हणजे तू सगळी माहिती ठेवतोस तर? अरे नाही नाही द्वारकानाथजी, याला माहिती कसं असेल?
ते वैद्यजींच्या डाव्या उजव्या बाजूला असतात ना दगडू आणि धोंडू, त्यांनी नाशिकला जाण्यापूर्वी याला सांगितलं असेल. तू बहुधा विसरतो आहेस कोंडाजी, साईबाबांचं वर्चस्व पंचमहाभूतांवर देखील आहे. कोंडाजी, तुझ्या धाकट्या वहिनीची तब्येत ठीक नाही. राहतामध्ये तुझ्या घरच्यांना तुझी खूप गरज आहे. तुझ्या वहिनीने तुला काहीतरी आणायला सांगितलं होतं. तू विसरला आहेस ते. सबका मालिक एक. तू चिंता करू नकोस, तू अगदी लवकर बरी होशील. भाऊजी आले का? दादा येईल शकू. कोंडाजी येऊन काय करणार आहे? हा, आई दादाला साईबाबांची उद्या आणायला सांगितलं होतं. तो उद्या आणेल तर शकू बरी होऊन जाईल. आई काय करशील दादा या करंटीला बरं करून? मरू दे हिला. सुभद्रा, तू माझी बहीण आहेस म्हणूनच गप्प आहे, नाहीतर या क्षणी तुझी जीभ कापून टाकली असती. तसं काय मी तुला कापूनच देईन हिला. माझी लाडकी मुलगी आहे ही. आई शकुंतला माझी पत्नी आहे. अरे अशी दळिद्री पत्नी काय कामाची? जेव्हापासून आली एक खाटेवरच आहे ती. मुंडाला सांगितलं होतं तिच्या माहेरच्यांना, त्याबद्दल तर कुणी काही बोलतच नाही. उलट तुझेच पैसे खर्च करता येते हिच्या आजारपणावर. गोपाळ दादा, घरात जी निरुपयोगी वस्तू असते आपण तिला घरच्या बाहेर फेकून देतो ना, मग या करंटीला घरात का ठेवून घेतलंयस? फेकून दे हिला बाहेर. सुभद्रा, अरे किती वेळा तुला सांगितलं की हिला हिच्या माहेरी सोडून ये. नको आम्हाला असली सून. तुझ्यासाठी मुली काय कमी सांगून येतात का? अरे मला सांग, मी एकापेक्षा एक सुरेख मुली आणून उभ्या करीन माझ्या धीरासाठी. बस तू हिला विसरून जा, ती आपल्या आपच निघून जाईल. साई बाबा, साई बाबा. जा, चालते वा इथून. का 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 आला तुम्ही? जा, चालते वा इथून. निघ तू सुद्धा. तुम्ही सगळे स्वार्थी आहात, स्वार्थी. पैसा हवाय तुम्हाला, पैसा हवाय तुम्हाला. माणसाची काहीच किंमत नाही का तुमच्या लेखी? धिक्कार आहे तुमचा. अरे माणसापेक्षा पैसा श्रेष्ठ झाला का तुमच्यासाठी? धिक्कार आहे, धिक्कार आहे तुमचा, धिक्कार आहे. निघा इथून. फक्त तुमचाच विचार करा, इतर कोणाचा जराही विचार करू नका तुम्ही. जा, चालते वा, चालते वा. जा, निघा इथून. चालते वा, चालते वा. बघ ना आई, दादा किती रागावला आहे. पैसा कुणी बनवलं? पैशाला माणसानेच ना. मग आता पैसा माणसाला खाऊन टाकणार का? विचार करा, समजून घ्या. पैसाच माया आहे, पैसा अहंकार आहे, पैसाच लोभ आहे, पैसाच भांडणाचं मूळ आहे. पैसा भावाभावात भांडणं लावतो, पैसाच सासू सुनेमध्ये फूट पाडत असतो. तरी सुद्धा तुम्हाला पैसाच पाहिजे. काय कराल इतक्या पैशाचं तुम्ही? काय करणार पैशाचं? बरोबर घेऊन जाणार? अरे लोभ त्याचा करा जो तुमच्या बरोबर जाईल. त्या परमेश्वराचा लोभ करा, त्याचा अहंकार बाळगा. अरे मागायचंच असेल तर त्या परमेश्वराला मागा, पैसा नका मागू. हा मनुष्य जन्म इतक्या सहजपणे नाही मिळत, त्या परमेश्वराच्या कृपेने मिळतो. तर मग स्वतःचं भविष्य सांभाळा.
सांभाळा त्याला. अरे त्याची आराधना करा तुम्ही सर्वजण. पैशाची नका करू, पैसा तुच्छ आहे. जा, चालते वा इथून जा. साई बाळा. साईनाथ. दादा. साई बाबा. कोण पैशाला परमेश्वर समजतंय साईनाथ? बोला साई बाबा, झालंय तरी काय? साई बाळा, इतका राग कोणावर? आई, हे लोक नाही समजू शकत. यांना समजाव आई, यांना समजाव. जो कोणी ईश्वराच्या भक्ताला त्रास देतो तो स्वतःच त्रास ओढवून घेत असतो. तो स्वतःच त्रास ओढवून घेत असतो. माणसांनी एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे, तिरस्कार नाही. अरे ज्याचा तुम्ही तिरस्कार करता त्याच्यात सुद्धा तोच भगवान आहे जो तुमच्यात आहे. तुम्ही तिरस्कार कराल तर ईश्वर नाराज होऊन जाईल, आणि ईश्वर नाराज झाला तर तुम्ही सर्वजण काय कराल? पुनश्च अधःपतन होऊन जाईल तुमचं. पुनश्च अधःपतन. आई, ह्यांना समजाव. आई, यांना समजाव. आपलंसं करा. आपल्या लोकांना आपल्यापासून दूर नका करू. नात्यात अंतर पडू देऊ नका. अंतर मिटवून टाका. कुटुंबात जेव्हा भांडण होतात तेव्हा मला खूप दुःख होतं आई. मला खूप दुःख होतं आई. मला खूप दुःख होतं आई. मला खूप दुःख होतं. कुटुंबातल्या सदस्यांमध्ये मतभिन्नता असू शकते. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असू शकतो. त्यासाठी भांडण करणं ही कुठची मानसिकता आहे? एक कुटुंब मिळूनच समाज बनतो. जन्मोजन्मीचे ऋणानुबंध तयार होतात, जे मनुष्यांना, पक्ष्यांना आणि पशूंना एकमेकांच्या जवळ आणतात. त्याच ऋणानुबंधामुळे कुटुंबात मुलं आणि सुनांच्या रूपाने नवीन सदस्य येतात. केव्हा समजणार तुम्हाला? केव्हा समजणार? अरे कुटुंब विभक्त होण्याचा अर्थ आहे की समाजाचं विभक्त होणं नाही.
मी असं होऊ देणार नाही. मी असं नाही होऊ देणार. 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 नाही, मी असं नाही होऊ देणार. मी असं नाही होऊ देणार. सबका मालिक एक आहे. सबका मालिक एक आहे. सबका मालिक एक आहे. पल पल मिथ्या बोलना लोगों का अभ्यास, देख के इनकी मूढ़ता बाबा हुए उदास, साईं हुए उदास। ये मानव माटी के पुतले, ये प्राणी पानी के भगुले, धोखेधड़ी का सौदा करते झूल रहे लालच के झूले। पल में पिचक कर रह जाएंगे, पल में पिचक कर रह जाएंगे, गुब्बारों से फिरे जो फूले। माया के मोह में बंद है आंखें, द्रव्य के लोभ में दिव्य को भूले। माया के मोह में बंद है आंखें, द्रव्य के लोभ में दिव्य को भूले। साईं विष्णु विराट है, साईं शिव साक्षात, करुणामय विख्यात है, क्रोधी भी विख्यात।